नंबर्सचा HCF आणि LCM कसा काढायचा ते आज आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच मराठीमध्ये लसावी आणि मसावी कसा काढायचा ते बघायचं आहे आपल्याला. तर HCF म्हणजेच काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर, आणि LCM मीन्स काय, लोएस्ट कॉमन मल्टिप्लायर. ठीक आहे. आता मराठीमध्येच मसावीला काय, महत्तम सामायिक विभाजक, आणि लसावीला काय, लघुत्तम सामायिक विभाजक. ठीक आहे. तर आता हे कसं काढायचं ते बघूया. तर आपण हे काढण्यासाठी प्राईम फॅक्टरायझेशन मेथड वापरणार आहोत, म्हणजेच नंबर्सचे मूळ अवयव पाडणार आहोत. तर ते कसे पाडायचे ते पण मी तुम्हाला आधी सांगणार आहे, आणि त्यावरून LCM आणि HCF कसा काढायचा ते आधी आपण बघूया. ठीक आहे. आपण आहे 150 अँड 225चा आपल्याला HCF आणि LCM काढायचा आहे. ॲट फर्स्ट आपण यांचे प्राईम फॅक्टर्स काढूया. तर नेहमीप्रमाणे 150चे आपण हॉरिझॉन्टल मेथडने काढूया. तर 150ला कसं लिहिता येईल मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये, तर मला ॲट फर्स्ट पहिल्यांदा तर दिसते 15 मल्टिप्लाय बाय 10. ठीक आहे. आता परत 15चे आणि 10चे अजून प्राईम फॅक्टर्स पडतात. तर 15चे किती पडतात, तर 3 मल्टिप्लाय बाय 5 पडतात, आणि 10चे काय पडू शकतात, तर 5 मल्टिप्लाय बाय 2. तर हे पूर्ण सगळे प्राईम फॅक्टर्स आलेले आहेत. त्याच्यामुळे 150चे प्राईम फॅक्टर्स तयार झालेले आहेत. आता याच्यापैकी एक जरी नंबर्सचे परत फॅक्टर्स पडत असेल तर परत पाडून घ्यायचे. ठीक आहे. आता इथे 2च्या ऐवजी जर 4 आला असतं तर मी परत अजून 2 मल्टिप्लाय बाय 2 केलं असतं, तर इथं 2 आलेला आहे. ठीक आहे. आता परत 225चे आपण प्राईम फॅक्टर्स पाडून घेऊया. 225. ठीक आहे. 225चे जे काही येतील ते आपण इथं लिहूया. आपल्याला कॉमन फॅक्टर्स घेण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे. तर ॲट फर्स्ट 225ला 2ने तर डिवाइड नाही होत, कारण याच्या युनिट प्लेसला 5 आहे. ज्याच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे नंबर्स असतात, त्याला 2ने डिवाइड होतो. आता 3ने होतं का बघूया. तर 5 + 2 + 2 करा. तर 5 + 2 7 होतं, आणि 7 + 2 9 होतं. तर याची नंबर्सची सम 9 येते. ती 3ने डिव्हिजिबल आहे, त्याच्यामुळे याला 3ने आपण डिवाइड करू शकतो. 3 डिवायडेड बाय 225 करा इकडे. 225 डिवायडेड बाय 3. 3 7 जा 21 येईल. ओके. 1 रिमाइंडर आला. अगेन 5 खाली घेतला तर 3 5 जा 15 येईल. ठीक आहे. तर 75 आलं. आता अगेन याला बघा, अगेन 3ने डिवाइड होतं का, तर 7 + 5 करा. 7 + 5 किती येतं, 12 येतं. तर 12 हा नंबर पण 3ने डिव्हिजिबल आहे, त्याच्यामुळे 75ला 3ने डिवाइड करता येतं, म्हणजेच रिमाइंडर 0 येईल. 75 डिवायडेड बाय 3 करूया. 3 2 जा 6 येईल. ठीक आहे. 1 रिमाइंडर आला. 5 खाली घेतला. 3 5 जा 15 आलं. ठीक आहे. 25 आला आपला, आणि जो काही क्वोशंट आला तो इथे लिहायचा 25. अगेन आता 5 + 2 किती येतं, 7 येतं. तर 7 3ने डिव्हिजिबल नाही, त्याच्यामुळे 25 या नंबरला आपण 3ने डिवाइड नाही करू शकत. मग आता कोणत्या नंबरनी, 3 नंतरचा पुढचा प्राईम नंबर 5 घेऊया. तर 5ने 25ला इझिली डिवाइड होतं, कारण याच्या युनिट प्लेसला 5 आहे. ज्या नंबर्सच्या युनिट प्लेसला 5 आणि 0 असतं त्या नंबर्सला आपण इझिली डिवाइड करू शकतो 5ने. ठीक आहे. 5 5 जा 25. अगेन इथं 5 आलं, तर 5ला 5ने डिवाइड करूया. 5 1 जा 5. ठीक आहे. तर आता हे आलेलं आहे 200. याचे फॅक्टर्स आलेले आहेत. ठीक आहे. आता हे आपण इथं लिहून घेऊया. 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. आता याच्यामधले आपल्याला कॉमन फॅक्टर्स शोधायचे आहेत. तर कॉमन फॅक्टर्स कोणकोणते कॉमन फॅक्टर्स येतील, एक 3 आहे. ठीक आहे. अगेन नंतर कोणत्या, 5 आहे का, ठीक आहे 5 आहे. इथं 3 नाही आहे, अजून 5 एक आहे. तर हे सगळे झाले कॉमन फॅक्टर्स मी राऊंड केलेले. मग आता आपल्याला कॉमन फॅक्टर्स मिळाले की आपल्याला HCF काढता येतो. HCFलाच आपण GCD असं पण म्हणतो. ठीक आहे. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. ओके. तर आता HCF इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स 3 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. किती येतं, 5 मल्टिप्लाय बाय 3 15 15 मल्टिप्लाय बाय 5 75 आलं. तर HCF यांचा किती आला आहे, 75. आणि LCM कसा काढायचा, LCM इज इक्वल टू कॉमन फॅक्टर्स मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स. आता कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत, कॉमन मल्टिप्लाय बाय अनकॉमन. कॉमन कोणकोणते फॅक्टर्स आहेत, 3 मल्टिप्लाय बाय
5 मल्टिप्लाय बाय 5, याला पण मी छोटासा बॉक्स करते. हे सगळे झाले कॉमन फॅक्टर्स. आता अनकॉमन फॅक्टर्स कोणकोणते, तर आता ज्याला मी खाली अंडरलाईन केलेलं आहे ते सगळे अनकॉमन फॅक्टर्स. ओके, आणि इथं ट्रायंगल करते. 2 आणि 3 अनकॉमन आहेत. हे अंडरलाईन केलेला 2 150चा आहे आणि ट्रायंगल केलेला 3 225चा आहे. तर यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे आपलं LCM येईल. तर करून घेऊया आपण यांचं मल्टिप्लिकेशन. तर यांचं मल्टिप्लिकेशन 450 आलेलं आहे, म्हणजेच यांचा LCM आलेला आहे 450 आणि HCF आलेला आहे 75. तर आता मी काय केलं, आधी प्राईम फॅक्टर्स पाडून घेतले आणि HCF काढताना सगळ्या कॉमन फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन आणि LCM काढताना कॉमन फॅक्टर्स मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. ठीक आहे. 12, 15 आणि 21चा आपल्याला HCF आणि LCM काढायचा आहे. तर आपण काढूया. तर आता इथे बघा, ॲट फर्स्ट यांचे आपण फॅक्टर्स घेऊया. तर 12चे काय फॅक्टर्स येतील, 4 मल्टिप्लाय बाय 3, यालाच असं लिहिता येईल 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. हे झाले 12चे फॅक्टर्स. आता 15चे फॅक्टर्स 3 मल्टिप्लाय बाय 5 आणि 21चे काय फॅक्टर्स येतील 7 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 7 असं पण लिहिता येईल. आता याच्यामध्ये सगळे कॉमन फॅक्टर्स घ्यायचे. 3 नंबर जरी आले तरी पण सेमच प्रोसिजर आहे. ॲट फर्स्ट त्यांचे प्राईम फॅक्टर्स काढायचे, त्याच्यानंतर सगळे तिन्हीमधले कॉमन फॅक्टर्स घेऊया. तर आता याच्या तिन्हीमध्ये कोणते कॉमन फॅक्टर्स आहेत, तर आता इथं 3 3 3 हा सगळा कॉमन फॅक्टर आहे. त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर इज इक्वल टू 3 आला, त्याच्यामुळं HCF ऑफ नंबर्स इज इक्वल टू 3 आलेला आहे ह्या 3 नंबर्सचा. आणि 3 नंबर्सचा LCM घ्यायचा आहे. LCM ऑफ नंबर्स इज इक्वल टू कॉमन फॅक्टर मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स. आता 3 हा नंबर कॉमन आहे आणि सगळे अनकॉमन फॅक्टर्स घ्या आता याच्यामधले. ठीक आहे. आता अनकॉमन कोणकोणते फॅक्टर्स आहेत, तर इथे 2 मल्टिप्लाय बाय 2 हा 12चा 2 मल्टिप्लाय बाय 2 हा अनकॉमन झाला. अगेन हा 5 आणि हा 7. ठीक आहे. हे सगळे अनकॉमन फॅक्टर्स आहेत. आता यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे यांचा LCM. तर करूया मल्टिप्लिकेशन. 3 मल्टिप्लाय बाय 2 6 आलं, 6 मल्टिप्लाय बाय 2 12 आलं, 12 मल्टिप्लाय बाय 5 60 आलं आणि 60 मल्टिप्लाय बाय 7 7 6 42 आलं, 420 येतं. ठीक आहे. LCM इज इक्वल टू 420. अजून एकदा बघूया. 7 5 35 35 2 70 आलं, 70 2 40 आणि 40 3 42. ते करेक्ट आहे आपला LCM. आता याचं बघूया. तर LCM इज 420 आलेला आहे आणि HCF इज इक्वल टू 3 आलेला आहे. तर 3 नंबर आले तरी पण काहीच नाही, तीच प्रोसिजर करायची. प्राईम फॅक्टर्स घ्यायचे, कॉमन फॅक्टर्स घ्यायचे. कॉमन फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन म्हणजे HCF असतो आणि अनकॉमन फॅक्टर्स मल्टिप्लाय बाय कॉमन फॅक्टर्स इज इक्वल टू LCM असतो. आता इथे बघा या एक्झाम्पलमध्ये ॲट फर्स्ट आपण 8चे फॅक्टर्स घेऊया. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. 9चे फॅक्टर्स 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 आणि 25चे फॅक्टर्स 5 मल्टिप्लाय बाय 5. तर आता इथे एक पण कॉमन फॅक्टर नाही आहे, त्याच्यामुळं कॉमन फॅक्टर्स एक पण ज्यावेळेस कॉमन फॅक्टर्स नसेल त्यावेळेस त्यांचा सगळ्यांचा कॉमन फॅक्टर 1 असतो. म्हणून एक पण कॉमन फॅक्टर नसतो त्यावेळेस HCF नेहमी 1 असतो. एवढं लक्षात ठेवा. आणि आता LCM त्यांचा LCM म्हणजे या तिघाचं पण मल्टिप्लिकेशन असतं. ठीक आहे. 8 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय 25 असतो. म्हणजेच हेच फॅक्टर्स मी लिहिण्यापेक्षा डायरेक्ट मी नंबर्स लिहून घेतले. ठीक आहे. तर आता 9 8 72 मल्टिप्लाय बाय 25 50 येईल इथं आणि 25 7 175 प्लस 5 180. तर यांचा LCM एवढा येईल 1800. तर HCF आणि LCM कसा काढायचा ते आज आपण बघितलं. तर HCFला GCD असं म्हणतो किंवा मसावी. ठीक आहे. आता मसावी म्हणजेच किंवा HCF म्हणजेच काय असतो, तर हे सगळे कॉमन फॅक्टर्स असतात त्यांचं मल्टिप्लिकेशन असतं. आणि LCM म्हणजेच काय असतं किंवा लसावी, तर कॉमन फॅक्टर्स मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर्स असतं. ठीक आहे. आणि ज्यावेळेस 2 प्राईम नंबर्स असतील तर 2 प्राईम नंबर्सचा HCF 1 असतो आणि
एल सी एम त्यांचं मल्टिप्लिकेशन असतं आणि ज्यावेळेस 2 नंबर्स एकमेकाचे मल्टिप्लायर्स असतील त्यावेळेस त्यांचा एच सी एफ आणि एल सी एम काढायचा असेल त्यावेळेस जो काही छोटा नंबर असतो तो असतो एच सी एफ आणि मोठा नंबर असतो प्लायर्समधला तो असतो एल सी एम. ठीक आहे.